नमस्कार मंडळी, माझं नाव प्रथमेश आनंद पाडावे. आपल्या कोकणची कला संस्कृती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर हा आपला पहिलाच ब्लॉग आहे आणि मी निघालो आहे गावाला. मी आणि माझा भाऊ निघालो आहे गावाला. तर प्लॅन तर असं कायच नव्हता. 2-3 दिवस सुट्टी होती तर बोललो गावी जाऊन येऊया, फेरफटका मारून येऊया. तर बघू आता प्रवास कसा होतोय. मित्रांनो, आता निघूया. आणि या बघू शकता बहिणी आपल्या, त्या पण येणार होत्या पण त्यांचं काय फिसकटलं, त्यांनाच माहिती. चला बाय बाय. चला मग आता भेटूया डायरेक्ट ठाणा स्टेशनला. आलेली लोकल 1:23 कल्याणला जाणारी ही लोकल आधी प्लॅटफॉर्म ठाणा स्टेशनला आहे. आता निघालोय. चला आता भेटूया डायरेक्ट दिव्याला. तर मित्रांनो, आत्ताच ट्रेन आले आपली युवा पॅसेंजर, गरिबांची गरीब रथ. बघू शकता. तर भाऊ पण दिसले. आता भावाने सीट पकडल्यात. बघू शकता आत्ताच भाव दिसलेला आहे आपला. आणि अचानक भयानक प्लॅनवाले आम्ही. ट्रेन तर खाली आहे. बघूया आता 3:30 वाजता आपली ट्रेन सुटणार आहे. गरिबांची गरीब रथ, युवा पॅसेंजर. आणि आपला प्लॅन आज अचानक भयानक. आपले प्लॅन अचानक भयानकच असतात, तर त्याला पण माहिती आहे. बहिणी पण येणार होत्या पण त्यांचं कॅन्सल झालं. गावाला फोन केला, सांगितलं पाऊस जास्त आहे त्याच्यामुळे तुम्हाला घराच्या बाहेर पाठवणार नाही फिरायला. आम्ही तर फिरायलाच चाललो आहे, त्याच्यामुळे आमचा काही प्रश्नच नाही. चला मग बॅग वगैरे. तर आत्ताच आम्हाला समजलं की कोकण रेल्वेने एक स्कॅम केला आहे आमच्याबरोबर. इंडिकेटरवर युवा पॅसेंजरचा टायमिंग दाखवतोय 3:30चा. आता वाजले 5 वाजलेत, अजूनपर्यंत ट्रेन सुटली नाही. टोटल स्कॅम. आम्ही बोललो, त्याच्यामुळे मी जेवून वगैरे पण नाही आलोय. आणि आता उपाशी झालाय. 11 वाजता यांनी घर सोडलंय. का तर कोकणात जायचंय म्हणून, दिवस एक्साइटमेंट म्हणून लवकर आलो. तर इकडं बघितलं तर अजून ट्रेनचा सुटण्याचा पत्ता नाही. तर बघूया आता कसं काय, किती वाजता ट्रेन सुटेल आपली. 5:50चा टायमिंग आहे ट्रेनचा. बघू आता कसं काय ते. 5:50 सुटतेच बहुतेक ट्रेन. बघू शकता आता ट्रेन सुटली आपली. गरिबांची गरीब रथ, युवा पॅसेंजर. आत्ताच आपण पोहोचलोय पनवेलला. तर पनवेलला गर्दी बघू शकता तुम्ही. आता ट्रेन भरेल वाटते. मित्रांनो, आता आपण आहे चिपळूणमध्ये. तर आता रात्रीचे 12.
तू ते हे घे फक्त घे आणि जेवणाचं अजिबात कायच पत्ता नाही. फक्त दुपारी भेळ खाल्ली 3-3:30च्या दरम्यान तेवढीच, आणि त्याच्यानंतर कायच नाही. तर आता सिद्धेशने आपल्या भाकरी आणले, चपाती भाकरी आणले, ती बघूया आता, खाऊया आणि बघू आता पुढचा प्रवास कसा होतो ते बघू आता. कारण आपण उशीला उतरणार, रत्नागिरी नाही उतरणार आहे, तर आपल्याला 1:30-2 आरामात वाजतीलच. तर आता वाजलेले आहेत रात्रीचे 1:30. आपण पोचलो आता उक्षीला, आणि इकडे दादा बघू शकता, मग त्याची एक चांगली झोप झाले. आणि हा ढापणे हे गोरा केवढा दिसतो बाई, हसतो कसं. दादाची चांगली एक झोप झाले. किती वाजता आला दादा? जवादा म्हणजे 9 वाजता जेवला असेल. आता आम्ही जाणार आहे 4 व्हीलरनी. आईला चादरी बिदरी घेऊन आला, काय खरं नाही. मंडळी पोचलेलो आहे आता घरी. तर हा व्हिडिओ मी इथंच थांबवतोय. तर भेटूया अशाच नवीन एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत शुभरात्री.